नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आणि अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण की तुमच्यासाठी MPSC मॅन्युअलची टीम घेऊन आली आहे नवीन क्वेश्चन आन्सरची सिरीज, जी तुम्हाला मदत करेल तुमच्या MPSC मेन्सच्या प्रिपरेशनमध्ये. तर चला आपण आपला आजचा क्वेश्चन डिस्कस करूया. आपला आजचा क्वेश्चन हा वैदिक पिरियड आणि लेटर वैदिक पिरियड या संदर्भातील आहे. परंतु हा क्वेश्चन डिस्कस करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही अगोदरचे प्रीवियस लेक्चर्स बघा, ज्यात सांगितलेले आहे की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन बद्दल मॅडमने चर्चा केली आहे. त्यानंतर वैदिक एज बद्दल सुद्धा आपली चर्चा झालेली आहे. तर जेव्हा तुम्ही प्रीवियस लेक्चर बघताल तेव्हाच तुम्हाला याची लिंक लागेल. तर चला आपला आजचा क्वेश्चन आपण डिस्कस करूया. आपला आजचा क्वेश्चन आहे की चेंजेस ऑकर्ड फ्रॉम वैदिक टू पोस्ट वैदिक पिरियड. आर दिस रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेझेंट कास्ट सिस्टीम अँड पोझिशन ऑफ विमेन इन इंडियन सोसायटी. खरं तर हा क्वेश्चन दोन पार्ट्समध्ये डिवाइड झालेला आहे. तर पहिल्या पार्टचं असं म्हणणं आहे की वैदिक पिरियड टू लेटर वैदिक पिरियड यामध्ये काय काय चेंजेस झाले याबद्दल डिस्कस करा, आणि आजची जी कास्ट सिस्टीम आणि आजची जी स्त्रियांची अवस्था आहे, हे सर्व जे चेंजेस झालेत वैदिक पिरियड टू पोस्ट वैदिक पिरियड, हे त्याचेच कारण आहे का, तर याबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे. खरं तर तसे पाहता वैदिक पिरियड पासून ते पोस्ट वैदिक पिरियड म्हणजेच लेटर वैदिक पिरियड यामध्ये भरपूर चेंजेस झाले. कोणकोणते चेंजेस झाले? तर पॉलिटिकल चेंजेस झाले, पुन्हा जिओग्राफिकल सुद्धा चेंजेस झालेत ना. पॉलिटिकल, जिओग्राफिकल असे भरपूर चेंजेस झाले, सोशल चेंजेस झाले. तर इथे कोणता चेंज लिहिणं अपेक्षित आहे? तर आपल्याला इथे क्वेश्चनमध्ये त्यांनी दोन कीवर्ड्स दिले आहेत. तर ते कोणते? तर हा एक पहिला आहे कास्ट सिस्टीम आणि दुसरा आहे पोझिशन ऑफ विमेन. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपल्याला मेन्समध्ये क्वेश्चन विचारला जातो तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी कीवर्ड्स असतात, ते फक्त आपल्याला शोधणं गरजेचं असतं. आणि एकदा का आपल्याला ते कीवर्ड्स मिळाले तर आपल्याला आन्सर लिहिणं एकदम सोपं होऊन जातं. तर चला आपण आपलं आजचा जो आन्सर आहे तो डिस्कस करूया. जसं की आपण बघितलं अगोदरच की यामध्ये दोन असे कीवर्ड्स होते. पहिला हा कास्ट सिस्टीम आणि दुसरा जो पोझिशन ऑफ वुमेन होता. तर आपण अगोदर कास्ट सिस्टीम बघूया. तर वेदाज डिवाइड वर्णाज ऑन द बेसिस ऑफ ऑक्युपेशन अँड नॉट ऑन द बेसिस ऑफ बर्थ. म्हणजेच ही जी वर्ण सिस्टीम आहे ही कामावर म्हणजेच ऑक्युपेशनवर डिपेंड होती, नाही की बर्थवर म्हणजे जन्मावर. आपल्याला माहिती आहे की वैदिक काळ यामध्ये वर्ण सिस्टीम होती, वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती, बरोबर. तर यामध्ये 4 वर्ण होते. कोणते कोणते? तर पहिला होता ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा होता शूद्र. येते लक्षात? तर ब्राह्मणाचं काम काय होतं? तर त्याचं काम होतं की ज्ञानार्जन करणे, म्हणजेच लोकांना ज्ञान देणे, हे ब्राह्मणाचं काम होतं. तर क्षत्रिय याचं काम काय होतं? तर हा वॉरफेअर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेत. वॉरफेअर ऍक्टिव्हिटीज म्हणजे युद्ध काळात तो लोकांचे संरक्षण करत असे, हे क्षत्रियमध्ये येते. तर वैश्याचं काम काय होतं? तो वैश्य हा ट्रेडर म्हणजेच हा व्यापारी होता. आणि जो शूद्र होता त्याचं काम काय होतं? तर हे जे 3 सिस्टीम्स आहेत ना, ह्या तिघांची सेवा करणे हे या शूद्राचे काम होते. येते लक्षात? चला
तर आपण आता त्याचा पुढचा पार्ट बघूया. आता हे जी कास्टिझम आहे तर हा कसा पसरला गेला याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. तर हा जो कास्टिझम आहे तो 1000 BCE म्हणजे बिफोर कॉमन इरा यानंतर पसरला. तो 1000 BCE मध्ये काय घडलं होतं तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे की जर हा समजा ऋग्वेदिक पिरियड, हा लेटर वेदिक पिरियड याचा कार्यकाळ किती होता तर तो होता 1500 ते 1000 बिफोर कॉमन एरा आणि लेटर वेदिक पिरियडचा होता 1000 ते 600 बिफोर कॉमन इरा. येत्या लक्षात. तर ह्या दोघांमध्ये इथे जो 1000 BCE आहे इथे काय झालं होतं तर इथेच डिस्कवरी ऑफ आयर्न झालं होतं. येते लक्षात. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे की इथे डिस्कवरी ऑफ आयर्न झालं. आता डिस्कवरी ऑफ आयर्न झालं तर काय झालं तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की इथे आयर्नचा शोध लागल्यामुळे याला एक इतिहासकार टर्निंग पॉइंट असं संबोधू लागले. म्हणजे हा एक टर्निंग पॉइंट होता. का तर इथे लोखंडाचा शोध लागला. लोखंडाचा शोध लागल्यामुळे नांगरणी सुरू झाली. तर नांगरणी सुरू झाल्यामुळे शेतीची भरभराट झाली. तर ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस जे होतं ते सरप्लस झालं. म्हणजे अन्नधान्याचं जे उत्पादन आहे ते जास्त प्रमाणात होऊ लागलं आणि जास्त प्रमाणात झाल्यामुळे त्याचा ट्रेड होऊ लागला. आणि जसा ट्रेड होऊ लागला, ट्रेड म्हणजे जसा त्याचा व्यापार होऊ लागला तसं त्यांची भरभराट झाली आणि त्यामुळेच खूप असे सोशल चेंजेस झाले आणि या सोशल चेंजेसमुळेच कास्टिझम आणि अनटचबिलिटी वाढू लागल्या. येते लक्षात. आता त्या काळी एज्युकेशन वॉज नॉट प्रिव्हिलेंट म्हणजे शिक्षण हे खूप काही असं प्रसिद्ध नव्हतं. एकदम सोप्या शब्दात सांगायचं जर झालं तर त्या काळी शिक्षण हे पॉप्युलर नव्हतं. बरोबर. तर समजा हा ए नावाचा व्यक्ती आहे आणि हा मातीची भांडी बनवत आहे. बरोबर. तर त्याचा जो मुलगा आहे, समजा आपण त्याला बी नाव देऊया, त्याचा जो मुलगा आहे हा वडील कसे कसे काम करतात ते बघणार. कारण की त्याला तरी शाळेत जायचं नाहीच ना, तेव्हा तर एवढं शिक्षण पॉप्युलर नव्हतंच. तर शाळेत जाण्याचा जास्त प्रसंगच नव्हता. नो डाऊट शिक्षण होते. कारण की आपण अगोदरच बघितलं वेद वर्ण सिस्टीममध्ये की ब्राह्मणांचं काम काय होतं तर ज्ञान देणं, टीचिंग देणं, लोकांना शिकवणे हे काम होतं. तर आपण असं डिनाईड नाही करू शकत की एज्युकेशन नव्हतं म्हणून. एज्युकेशन होतं परंतु लिमिटेड होतं. चला आपल्या मुद्द्याकडे वळूया आपण. तर हा जो बी आहे हा त्याच्या वडिलांनी जे काही त्याला स्किल्स शिकवल्या तोच शिकवणार, तोच शिकणार आणि नंतर तो स्वतः अशी मातीची भांडी बनविणार. आणि अशा प्रकारे जेव्हा हा स्किल्स शिकेल तर याच वेळेस हे जे कास्ट सिस्टीम आहे ही ऑक्युपेशनवर म्हणजेच त्यांच्या व्यवसायावरून डिसाईड होऊ लागली. येते लक्षात. जे आपण बघत होतो ना की हाऊ कास्टिझम स्प्रेड, तर त्याचं जे कारण आहे, मूळ कारण, ते आपल्याला इथे बघायला मिळेल. येते लक्षात. आता जो तो मुलगा बी होता, याचा मुलगा जो बी होता तो तर स्किल्स शिकला. बरोबर. त्याच्यामुळे काय झालं की स्किल्सचे फॉर्मेशन झाले. कारण की ए ने बी ला शिकविले, बी मग सी ला शिकवेल, सी डी ला, आणि ही अशी चेन वाढतच जाईल. येते लक्षात. त्यामुळे हे इथे खूप सारे लोक जमा झाले स्किल्स वाले. लक्षात येते ना तुमच्या की हे बी, हा सी, हा डी, नंतर ई, तिथे असं खूप सारे असं फॉर्मेशन झालं. मग हे लोक एकत्र आले स्किल्समुळे. हे लोक एकत्र आले आणि यामुळे यांची जी कास्ट आहे ती डॉमिनेट होऊ लागली. येते लक्षात. आता
ही कास्ट डॉमिनेट झाल्यामुळे काय होऊ लागले, तर इथे कास्ट पंचायत, हे बघा इथे फोटो दिसतोय तुम्हाला, कास्ट पंचायत अशा नवीन नवीन कन्सेप्ट उदयास येऊ लागल्या. आणि म्हणून या कास्ट सिस्टीमने काय केले की त्यांची जी डिग्निटी आहे, त्यांची डिग्निटी म्हणा किंवा त्यांची जी पॉवर आहे ती मेंटेन करण्यासाठी त्यांनी जो इंटर मॅरेज नावाचा जो कन्सेप्ट आहे ना, त्याला त्यांनी बॅन करायला सुरुवात केली. आता पुढे बघूया की जो वैदिक एज होता, हा जो वैदिक काळ होता, इथे नो रिस्ट्रिक्शन्स ऑन कन्झम्पशन ऑफ मीट. इथे लक्षात, म्हणजे इथे मांसाहार करण्यावर बंदी नव्हती केव्हा, वैदिक एजमध्ये. परंतु आपल्याला माहिती आहे लेटर वैदिक काळानंतर बुद्धिझम आणि जैनिझम पॉप्युलर झाला होता. आणि यांना कॉम्पिटिटर कोण होते, तर ब्राह्मण्स होते. बरोबर, यांना कोण, बुद्धिझम आणि जैनिझम यांना कॉम्पिटिटर कोण होते, तर ब्राह्मण्स होते. आणि बुद्धिझम आणि जैनिझम मध्ये मांसाहार हा रिस्ट्रिक्ट होता, म्हणजे वर्ज्य होता, मांसाहार वर्ज्य होता. त्यामुळे मग ब्राह्मणांनी पण काय केले की मांसाहार त्यांनी सुद्धा रिस्ट्रिक्ट केला, म्हणजे मांसाहार त्यांनी सुद्धा त्यागून टाकला. त्याचं जे व्हायचं जे कारण होतं ना, हे ते आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे, येते लक्षात. त्याच्यामुळे आणि ज्यांनी 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 मांसाहाराचा त्याग केला नाही त्याला हे लोक अनटचेबल्स म्हणू लागले. म्हणजे बघा कसं चेंजेस होत आहेत. टचेबल्स अनटचेबल्स ही संकल्पना कशी उदयास येते हे आपल्याला यावरून समजते. बरोबर. आता काही हिस्टोरियन्सच्या मते समजा हे बिग एम्पायर्स म्हणजे खूप मोठे साम्राज्य. आता खूप मोठे साम्राज्य म्हणजे कोणते कोणते, तर पहिलं आहे मौर्य आहे, मौर्य एम्पायर आहे. त्याच्यानंतर गुप्त सुद्धा एम्पायरच होतं, म्हणजे खूप मोठं असं साम्राज्य होतं. बरोबर. आणि ह्या खूप मोठ्या अशा साम्राज्यामध्ये साहजिकच गोष्ट आहे की तिथे ट्रायबल्स लोक असतीलच. बरोबर. आता हे ट्रायबल्स लोक जे होते यांचं जे राहणीमान होतं हे त्या काळातील जे सामान्य लोक होते त्यांच्या राहणीमानापेक्षा खूप डिफरंट, म्हणजेच विभिन्न असं होते. आणि त्यांचा जो राहणीमान होता तो खूप मागासलेला होता, म्हणून हे लोक सुद्धा त्यांना अनटचेबल्स असं म्हणू लागले. तर अशा प्रकारे हा कास्टिझम हळूहळू व्हायरस सारखा, व्हायरस का बरं हा शब्द वापरलाय आपण, कारण की हा ए पासून बी ला होणार, बी पासून सी, डी, ई, म्हणजे ही जी चेन रिॲक्शन आहे तसा तो पसरत जात आहे, म्हणून याला आपण व्हायरस सारखा शब्द वापरला आहे. चला पुढे जाऊया. तर हा असं व्हायरस सारखा पसरत होता. त्यामुळे नंतर खूप सारे हिंदू फिलॉसॉफर आले की ज्यांनी कास्ट सिस्टीम आहे तिला डिनाईड केले, तिला नाकारले. याचे जर एक्झाम्पल जर बघायचं झालं आपल्याला तर शंकराचार्य पण आहेत. केव्हा होते शंकराचार्य, हे 8th सेंचुरीमध्ये होते. त्यानंतर रामानुजाचार्य सुद्धा आले, ते मला वाटतं नाही माहितीच आहे 12th सेंचुरीमध्ये होते. बरोबर. आणि जे माधवाचार्य आहे हे सुद्धा 13th सेंचुरी म्हणजे 13व्या शतकामध्ये होते. यांनी सुद्धा जी कास्ट सिस्टीम आहे तिला नाकारले आहे. इथे लक्षात. पण आता आजची जर परिस्थिती बघितली तर थोडीशी वेगळी आहे. कारण काय, टुडे इट इज क्वाइट डिफिकल्ट टू क्लासिफाईड कास्ट ऑन द बेसिस ऑफ बर्थ. इथे लक्षात. का बरं, याचे एक्झाम्पल आहे ना आपल्याकडे. समजा हा ए हा व्यक्ती आहे, याचं पण नाव ए आहे आणि हा सुद्धा ए आहे. तर हा आजच्या परिस्थितीमध्ये हा सुद्धा शिकवू शकतो, म्हणजे ज्ञानार्जन करू शकतो. जेव्हा वैदिक काळामध्ये ह्याचा हक्क फक्त आणि फक्त जो ब्राह्मणांना होता ना, तो आता हा सुद्धा करू शकतो. हाच व्यक्ती आज सुद्धा
स्वतःची शेविंग म्हणजे स्वतःची दाढी करू शकतो आणि हाच व्यक्ती आज स्वतः टॉयलेट सुद्धा स्वच्छ करू शकतो. म्हणजेच ए हा खूप सारे काम एकटाच करू शकतो. जी वैदिक काळामध्ये सिस्टीम होती ना, की ब्राह्मण फक्त ज्ञानार्जनाचेच काम करण, क्षत्रिय फक्त वॉरफेअर ॲक्टिव्हिटीमध्येच पार्टिसिपेट करल, वैश्य जो आहे तो फक्त आणि फक्त व्यापारच करेन आणि जो शूद्र आहे तो या तिघांची सेवा करेल. जे जुन्या काळातली जी कन्सेप्ट होती ना ती आता इथे लागू पडणार नाही. येते लक्षात? चला आता आपण पुढे जाऊया. आता आपल्या क्वेश्चनचा दुसरा पार्ट सुरू होतो. तो म्हणजे काय? तो पोझिशन ऑफ वुमेन. कारण की आपल्याला दोन विचारले होते ना, की एक कास्ट बद्दल आपल्याला डिस्कस करायचं होतं आणि दुसरं जे आहे तो पोझिशन ऑफ वुमेन. बरोबर? तर वैदिक काळामध्ये यंग गर्ल्स हॅड इक्वल राईट्स टू एज्युकेशन. म्हणजे त्या काळामध्ये मुलींना शिक्षणाचा अधिकार होता. याचे एक्झाम्पल म्हणजे हे जे आहे ते ब्रह्मवादिनी हे आहेत. म्हणजे जे आपले ऋग्वेदास आहेत ना, तर ऋग्वेदामध्ये जे हाइम्स आहेत ते 20 वुमन्सनी सुद्धा कंपाईल केले आहेत, कंपोज केले आहेत. म्हणजेच त्या काळी सुद्धा मुलींना शिक्षणाचा अधिकार होता. आता हे ब्रह्मवादिनी म्हणजे काय हो? तर ब्रह्मवादिनी म्हणजे जी वुमन फिलॉसॉफर जी आहे ना तिलाच आज ब्रह्मवादिनी असे म्हणतात. चला पुढचा जो पॉइंट आहे तो की वुमन कुड नॉट अटेंड असेंब्ली. त्यानंतर थर्ड आहे की नो चाइल्ड मॅरेज अँड सती प्रॅक्टिसेस. म्हणजे बघा तेव्हा सुद्धा जी चाइल्ड आज आपल्याला भारतामध्ये दिसते कुठे ना कुठे चालू आहे, पण तेव्हा नव्हती आणि सती प्रॅक्टिस सुद्धा नव्हती. आता ही जी सती प्रॅक्टिस आहे ही का बरी नसेल वैदिक काळामध्ये? याचा विचार केलाय का आपण? तर तेव्हा वुमेन वॉज कन्फाइन्ड टू कॉटन ओनली. येते लक्षात? म्हणजे कॉटनवर वुमन्सची मोनोपॉली होती. कॉटन पासून काय होते तर कपडा बनवला जातो आणि कपडा बनवल्यानंतर त्याचा ट्रेड होतो आणि जेव्हा एकदा का ट्रेड झाला तर तो ट्रेड इकॉनॉमीसाठी बूस्टिंगचं काम करतो. येते लक्षात? तर तुम्ही ही गोष्ट म्हणजे एक लिंक करायला शिका की वुमेन आणि इकॉनॉमी याचं सॉलिड जबरदस्त कनेक्शन होतं तेव्हा. म्हणून वुमन्सचं इम्पॉर्टन्स होतं आणि त्यांचं इम्पॉर्टन्स होतं म्हणूनच सती प्रॅक्टिस, चाइल्ड मॅरेज असे काही गोष्टी नव्हत्या. येते लक्षात? मला असं वाटतं की हे आपण एक करेक्शन करूया की ज्या वुमन होत्या त्या असेंब्ली अटेंड करू शकत होत्या. इथे जर चुकीने झाले तर हे PDF मध्ये मी रेक्टिफाय करून देईन तुम्हाला. तर ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे की जे मॅरेजेबल म्हणजे जे लग्न करण्याचे जे वय आहे ते त्या काळी 16 ते 17 वर्ष होते. म्हणजेच चाइल्ड मॅरेज नव्हते. त्यानंतर ज्या वुमन्स आहेत त्या पब्लिकली अटेंडिंग डान्सेस, फेस्टिवल्स अँड अदर गॅदरिंग्स. म्हणजे आज पण वुमन्स पार्टिसिपेट करू शकतातच ना प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर हीच सिस्टीम जुन्या काळात म्हणजेच वैदिक काळामध्ये सुद्धा अस्तित्वात होती. त्यानंतर फ्रीडम टू चूज देअर हजबंड थ्रू स्वयंवर. हे मी एका बुकमध्ये वाचलं की हे फक्त जे क्षत्रिय होते ना त्यांच्यासाठीच लागू आहे. पण याबद्दल मला अजून थोडं रिसर्च करावं लागेल की हे फक्त क्षत्रियासाठीच होतं की अजून जे 3 वर्ण राहिले त्यांच्यासाठी पण होतं. पण हां इथे ही गोष्ट लक्षात घ्यायची की त्यांना फ्रीडम होतं की ते त्यांचा हजबंड चूज करू शकतात. आणि नंतर आहे की मोनोगॉमी वॉज रिकग्नाइज ॲज ए हाय क्लास ऑफ वुमन.
मोनोगॉमी म्हणजे काय हो, तर राजाने समजा ए ने फक्त बी सोबतच लग्न करणे आणि आयुष्यभर त्याची साथ देणे. म्हणजे असं नाही की ए ने बी सोबत पण लग्न केलं, सी सोबत पण केलं आणि डी सोबत पण, असं नाही. येते लक्षात? हे बघा, इथे जसं आपण मागच्या स्लाइडमध्ये डिस्कस केलं की पॉलोगॉमी वॉज, नाही सॉरी, ते मोनोगॉमी होतं. आता पॉलिगॉमी म्हणजे काय, तर या राजाने याच्यासोबत लग्न करणे. त्याच्यानंतर रिमॅरेज बद्दल काय होतं, म्हणजे पुनर्विवाह याबद्दल काय म्हणणं होतं, तर यस, ते अलाउड होते. आणि डायव्होर्सची जी प्रॅक्टिस आहे ती तेव्हा ॲबसेंट होती. आणि जे फादरची जी प्रॉपर्टी आहे, त्यामध्ये मुलीचा सुद्धा शेअर्स म्हणजे भाग होता, जो की आता आपल्याला कायद्याने मिळाला आहे. माहिती आहे का कोणता कायदा? चला मला कमेंट करून सांगा बरं की कोणत्या कायद्या थ्रू मुलींना त्यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा आता इक्वल राईट मिळाला आहे, ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. आता आपण हे बघितलं की अर्ली वैदिक पिरियडबद्दल. आता आपण लेटर वैदिक पिरियडमध्ये बघूया. तर लेटर वैदिक पिरियडमध्ये कसं, आपण अगोदरच बघितलं की वुमन्स आणि इकॉनॉमी यांचं काय इंटरकनेक्शन होतं. तर पण जसं जसे ट्रेड वगैरे डिक्लाइन झाला, तर तसे तसे यांची युटिलिटी पण कमी होत गेली. आणि यांची युटिलिटी कमी होत गेली म्हणजेच त्यांचा इकॉनॉमीला काही फायदा झाला नाही. आणि त्यांचा फायदा नाही झाल्यामुळेच त्यांची जी कंडिशन आहे ती अजूनच डिक्रीज म्हणजेच खालावू लागली. येते लक्षात? आता त्यांची जी परिस्थिती आहे ती खालावू लागल्यामुळे साहजिकच आहे की त्यांना अशा ज्या असेंब्लीज होत्या त्या सुद्धा अटेंड करता येत नव्हत्या. आणि ही जी सती प्रॅक्टिस ही लेटर वैदिक पिरियडमध्ये जास्त पॉप्युलर झाली. हे बघा, इथे फोटो आहे, इथे तिच्या पतीची चिता दिसत आहे आणि या ज्या अग्नीमध्ये तिला स्वतःचं आयुष्य संपवून टाकावं लागत असे. आता जे वुमन्सचं जे स्टेटस होतं ते डिक्लाइन झालं होतं, परंतु जे एज्युकेशनची जी अपॉर्च्युनिटी होती ती एकदम काही अशी ड्रास्टिकली कमी झाली नाही. नो डाऊट हळूहळू कमी झाली, परंतु ड्रास्टिकली झाली नाही. याचं जर आपल्याला एक्झाम्पल बघायचं झालं तर जे बृहद आरण्यक उपनिषद आहे त्यामध्ये यज्ञ वालकाया आणि गार्गी म्हणजे या दोघांचं संभाषण आहे. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की वुमन कुड गेट हायर एज्युकेशन, म्हणजेच वुमनला सुद्धा एज्युकेशन मिळत होते. येते लक्षात? आता आपण नेक्स्ट एव्हिडन्स बघूया की जे सतपथ ब्राह्मण आहे त्याच्यामध्ये तर असं मेन्शन केलेलं आहे की वाईफ वॉज नॉट अलाउड टू ईट बिफोर हजबंड, म्हणजे तिच्या पतीच्या जेवणाच्या नंतरच तिने जेवण केले पाहिजे, त्यांच्या अगोदर जेवण करता कामा नये. याचे जे मेन्शन्स आहेत ना, हे सतपथ ब्राह्मण हे एक हिंदू टेक्स्ट आहे, यामध्ये आपल्याला यांचा उल्लेख केलेला मिळतो. आता हे झालं एन्शियंट इंडियाबद्दल. आता मिडिवल इंडिया म्हणजेच मध्ययुगीन भारत याबद्दल काय म्हणणं आहे, तर तेव्हा सुद्धा स्त्रियांची परिस्थिती ही खालावलेली होती. यामध्ये पर्दा सिस्टीम आणि जोहर सिस्टीम प्रिव्हॅलेंट म्हणजेच त्यांचा जोर वाढत होता दिवसेंदिवस. तुम्ही जर पद्मावत मूवी बघितला असेल तर त्यामध्ये जेव्हा तिचा हजबंड आहे, मला असं वाटतं त्याचं नाव राजा रावल रतन सिंग असं काहीतरी आहे, तर तो जेव्हा शहीद होतो, जेव्हा शहीद होतो त्याला वीरगती प्राप्त होते, तर तेव्हा ही जोहर जात असे, म्हणजे ती अग्नीमध्ये स्वतःचं अस्तित्व संपवून टाकत असे. आता जे लोअर कास्ट वुमन होत्या
त्या घराच्या बाहेर जाऊ शकत होत्या, कारण की त्यांना तर काम वगैरे करण्यासाठी घराच्या बाहेर तर पडावे लागेलच ना कामासाठी. परंतु त्या हायर क्लास वुमन होत्या, हायर कास्ट वुमन ज्या होत्या की त्यांना घराच्या बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. आता त्यांची परिस्थिती खालावलेली झाली, म्हणजेच त्यांना रिमॅरेजचा सुद्धा अधिकार नव्हता. त्यांची जी मध्ययुगीन काळामध्ये अशी खूप स्त्रियांची परिस्थिती ही खालावली होती. परंतु एवढं सर्व असताना सुद्धा आपल्याला रजिया सुलतान आणि चांद बीबी यांच्यासारख्या ब्रेवर वुमन मिळतात आणि इतिहासाने यांची दखल घेतली आहे. चला, तर भक्ती मोमेंट जी आहे त्यांनी सुद्धा जी स्त्रियांची परिस्थिती आहे, त्यांचं जे स्टेटस आहे ते सुधारण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप असं मोलाचे काम केले आहे. आता मॉडर्न इंडियामध्ये काय हो, तर जेव्हा कंपनी रूल होता तेव्हा स्त्रियांची स्थिती अजूनच खालावली. हे बघा, मिडिवलमध्ये तर खालावली होतीच, त्यानंतर जे मॉडर्न आहे तर यामध्ये तर अजूनच त्यांची परिस्थिती खालावली. सतीसुद्धा प्रिव्हेलंट होती आणि म्हणूनच तेव्हा खूप सारे सोशल रिफॉर्मर्स एकत्र आले आणि त्यांनी स्त्रियांचे जी परिस्थिती आहे ती सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. यामध्ये नोटेबल एक्झाम्पल्स म्हणजे राजा राममोहन रॉय आहेत, पुन्हा ईश्वरचंद्र विद्यासागर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत. खूप सारे असे रिफॉर्मर होते की ज्यांनी स्त्रियांचे जे स्थान आहे त्यांना इक्वल राईट्स देण्याचा प्रयत्न केला. आता ही जी टुडेज वुमन म्हणजे आजच्या काळाची स्त्री आहे तिच्याबद्दल काय आहे, तर भारत जसा स्वतंत्र झाला तसे स्त्रियांची जी स्थिती आहे ती सुधारण्यास सुरुवात झाली. आपण ती सुरुवात केलेली आहे. म्हणजेच ती आता इलेक्शन्समध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकते आणि ती एकदम हायर पोस्टवर पोहोचू शकते. याचं जर एक्झाम्पल जर झालं तर इंदिरा गांधी आहे, प्रतिभाताई पाटील आहेत, द्रौपदी मुर्मू आहेत. इथे तुम्हाला फोटोमध्ये दिसेल जसं की इंदिरा गांधी आहेत, हे बघा इथे ह्या राष्ट्रपती आपल्या प्रतिभाताई पाटील आहेत. आता ह्या नवीनच इलेक्ट झालेल्या आहेत आपल्या राष्ट्रपती. आणि इथे ह्या IPS किरण बेदी सुद्धा आहेत. म्हणजे जवळपास सर्वच क्षेत्रात आता महिलांचे जे स्थान आहे ते दिवसेंदिवस अजून इम्प्रूव्ह होत आहे. तर आता आपण जो आपल्याला क्वेश्चन्स बघितला होता त्यामध्ये आपण कास्ट सिस्टीम आणि जी पोझिशन ऑफ वुमन आहे ती डिस्कस केली. आता मला तुम्ही या दोन्ही गोष्टीवरून, पोझिशन ऑफ वुमन या दोन्ही गोष्टीवरून तुमचा एक बायस म्हणजेच निष्पक्ष असं कन्क्लूजन तुम्ही मला कमेंट करून सांगा की याचं कन्क्लूजन काय असेल. सो थँक्यू फॉर दिस वन. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा भेटू तेव्हा नवीन क्वेश्चन सोबत आपण पुन्हा असंच चांगलं डिस्कशन असं करणार आहोत. सो थँक्यू, गुड डे.